ज्ञानात लय मोठे मोठे मेले. मी दररोज कीर्तनात सांगतो बरं काय, ऐकणाऱ्याला कमी नाही, सांगणाऱ्याला कमी नाही, पण गड्डा कोणाच्याच पोटातला फुटला नाही. 5-5 किलोचे 10-10 किलोचे गड्डे बरं का. गड्डा फोडावं लागतं. किती गड्डे आहेत आपल्या हृदयात. गोकर्णाच्या चरित्रात ती कथा येऊन जाते, माझ्याकडे वेळ नाही. 8 गड्डे आहेत, 8 गड्डे आपल्या पोटात. 8 गड्डे म्हणजे 8 गाठी आहेत. त्याला मी गड्डा म्हणतो, पण ते गड्डा नाही, त्याला चक्र म्हणतात. त्याला काय म्हणतात? चक्र म्हणतात. प्रत्येका चक्रावरती पाकळे आहेत. कोण्या चक्रावरती 6 पाकळ्या आहेत, कोण्या 8 आहेत, कोण्या 12 आहेत, कोण्या 10 आहेत. त्या संपूर्ण पाकळ्या फोडल्याच्या नंतर तो फुटतो. जिथं ज्ञान आलंय तिथं ग येतो, तिथं ग येतं. नारद मुनी ज्ञानाला उठवायला गेले, पण नारद मुनीच्या हृदयामध्ये ग होता, म्हणजे गर्व होता. आता त्यांच्या हृदयामध्ये कसा गर्व होता, त्यांच्या हृदयात कसा गर्व होता, ही कथा इथली नाही बरं काय, समोरची आहे, पण तुम्हाला सांगतो. अर्जुन देवाच्या मांडीवर झोपलेला असतो. अर्जुन देवाच्या मांडीवर झोपलेला असतो आणि नारद मुनी बाहेरून येतात. नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण. नारायण नारायण आवाज बाहेरून येतोय आणि भगवान गोपाल कृष्णाने नारदाला सांगितलं, नारदा थोडं हलकं या म्हणे, लेकरू झोपलंय, माझं लेकरू झोपलंय, थोडं हलकं या. नारदाला प्रश्न पडला, अरे मी देवाच्या एवढ्या जवळच आहे आणि नारद माझं लेकरू झोपलंय म्हणतात. म्हणजे नारदाला प्रश्न पडला की देवाला अजून आपल्यापेक्षा कोणीतरी जवळच आहे, आपल्यापेक्षा कोणीतरी देवाला खूप जवळचं असतंय, खूप जवळचं वाटतं असा प्रश्न पडला. कोणाला? नारदाला. नारद एकदा असेच फिरत निघाले होते बघा. नारदाला स्पष्टपणे देवाने सांगितलंय, नाही वैकुंठीचे ठाई, नाही योगियाचे हृदय, माझे भक्त गाती ठाई ठाई, मी तेथ तिष्ठ तू नारदा. देवाने नारदाने देवाला हाक मारी, देवा तू कुठे आहेस? अरे सांगितलं मी वैकुंठात नाहीये, मी योग्यापाशी नाही, योगी या दुर्लभ, मी त्याच्यापाशी नाही. कुठे आहे देवा? माझे भक्त गाती ठाई ठाई आणि मी तेथ तिष्ठ तू नारदा. येड्या. नारदाला पुन्हा वाटला, अरे याचे भक्त म्हणाले,
म्हणजे मी याच्या भक्तातल्या यादीत नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयीर मदभक्त यत्र गायन्त्री चित्र दृष्टामि नारदा. ऐका, ही मधली चाल का देतात? तुमच्या दादाच्या फळात जे मधली चाल द्यायची पद्धत आहे की नाही, मला वाटतं बऱ्याच लोकांना अजून माहित नसेल. देतात म्हणून देतात, एवढं मात्र गॅरंटी आहे. हे नारंदामुळेच देतात. देव नाचत होते, देवाचा पितांबर गळाला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. देव सभेत नग्न झाला आणि अशा अवस्थेमध्ये नारद मुनी आले आणि कबीरानं सांगितलं, देवा पहिलं पितांबर नेस. आणि यानं पितांबर नेस जेपर्यंत लोक आपल्या देवाकडं नग्न अवस्थेत पाहू नये म्हणून जळाबाईनं सांगितलं, जनी म्हणे नाम देवा गावा अभंग. हे अभंग म्हणजेच आपल्या संप्रदायातली मधली चाल आहे, मधली चाल आहे. चला, नारद आले महाराज आणि देवाने सांगितलं, नारदा नारदा माझं लेकरू झोपलंय, जरा शांत होय. मग नारद म्हणाले, देवा तुम्ही बाहेर या. बाहेर या असा शब्द आल्या आल्या नारदांनी सांगितलं, देवाने सांगितलं, अरे मला थोडं बाहेर जाऊन यायचं नाश्ता करण्यासाठी आणि तू आत ये म्हणलं नारदा. ऐका, नारद आत आले कुठं? कृष्णाजवळ. आणि नारद कृष्णाच्या जवळ आल्याच्या नंतर देवाने काय केलं, आपली मांडी काढून घेतलं आणि नारदाला सांगितलं, तू माझं लेकरू झोपलंय, याला मांडी दे. नारदाच्या मांडीवरती कोण झोपलाय? कृष्ण नाही, अर्जुन झोपलाय आणि कृष्ण जरा बाहेर गेलाय. कारण नारदाला एक अभिमान होता की माझ्या एवढा नामधारक कोणी नाही, माझ्या इतका मोठा भक्त देवाचा कोणी नाही का. याला सतत देवाचं नाम स्मरण करत होता, पण याला भ्रम होता. कोणाला? नारदाला. आणि देव बाजूला गेले, अर्जुनाला झोप लागलेले. अर्जुनाचे जे डोक्याचे केस आहेत ना, त्या केसातून नाम येऊ लागलं, हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. नारदाने देवाला उत्तर दिलं. नारदाने सांगितलं, देवा मारायचंच होतं तर कमीत कमी टेंटच्या बाहेर तर नेऊन मारायचा होताच म्हणलं. सप्त्यात जोडे मारायची पद्धत राहते का देवा? तुला मारायचंय ना, बाहेर नेऊन मारायचा होतास रे. अर्जुनाच्या समोर मला मारावं कुठं?